आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नोटबंदी काळातील 101 कोटी रुपये राज्यातल्या 8 जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये पडून जुन्या नोटांबाबत निर्णय होत नसल्याने जिल्हा बँक प्रशासन हतबल, तर बँकांनी जुन्या नोटा मुदतीत परत न दिल्याचा आरबीआयचा दावा। 1 रुपयात पीक विमा योजना आता गुंडाळणार, भरपाईचे 4 निकषही वगळण्याचे निर्देश, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत निर्णय। शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू, वॉटर सॅल्यूट करून विमानतळावर आनंदोत्सव साजरा। नाशिक कुंभमेळ्यासाठी शिर्डी विमानतळ केंद्रबिंदू ठरणार, भाजप नेते सुजय विखेंकडून विश्वास व्यक्त। प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी उद्यापासून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार, ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार, भूसंपादनासाठी 80 कोटी रुपये वर्ग। इंडिगोच्या मूळ कंपनीला आयकर विभागाचा दणका, 944 कोटींचा ठोठावला दंड। आयकर विभागाची कंपनीला नोटीसला कायदेशीर आव्हान देणार असल्याची कंपनीची माहिती। 2 वर्षात बालमृत्यू 27% घट, विविध योजना आरोग्य सुविधांचा विस्तार, काळजी आणि सततचा पाठपुरावा याचे सकारात्मक परिणाम, आरोग्य विभागाची माहिती। अकोल्यातील 20 ते 25 पेक्षा अधिक गावात खाऱ्या पाण्यामुळे अनेकांच्या किडनी फेल झाल्याचा आरोप, किडनीच्या आजारांवरील उपचारासाठी 12 लाखांहून अधिक खर्चूनही निदान नाही। बुलढाणा केसगळती प्रकरणी आयसीएमआरच्या अहवालाची अद्यापही प्रतीक्षा, अहवालाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून लपवाछपवी सुरू। आतापर्यंत केसगळती रुग्णांची संख्या 297 वर। शेगाव तालुक्यातील अनेक गावात गेल्या 2 महिन्यांपासून केसगळतीने नागरिक हैराण। नाशिकमध्ये शेतकऱ्यांकडून कर्जफेडीला सुरुवात, कर्जमाफीच्या आश्वासनांची अंमलबजावणी इतक्यात होणार नसल्याचं लक्षात आल्यानंतर कर्ज परतफेडीसाठी जिल्हा बँकेच्या विविध केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी।